नमस्कार मंडळी. आज शाळेसमोरील रस्त्याची स्वच्छता सुरू होती. पण ती फक्त रस्त्याची नव्हे, ती मनाची, विचारांची आणि समाजाचीही स्वच्छता होती. सकाळच्या सोनसळी किरणामध्ये महिला मंडळाच्या झाडू हलवणाऱ्या हाताने जणू सुवासिक फुलं फुलत होती. त्यांच्या झपाट्यात पुरुष वर्गाने खांद्याला खांदा दिला होता. प्रत्येक हातात जोम, प्रत्येक नजरेत उत्साह आणि प्रत्येक मनात गावाप्रेमाची भावना दाटलेली होती. स्वच्छतेसाठी जमलेली गर्दी जणू एका सणासारखी सजली होती. हसरा चेहरा, जोशीलं वातावरण आणि आपलं गाव सुंदर बनवूया हा एक संकल्प आभाळात घुमत होता. कदम सरांच्या स्वच्छतेच्या आव्हानाने या जनचळवळीला स्फुल्लिंग पेटले. शाळेसमोर आणि गावातील मुख्य रस्त्यावर काम सुरू होताच धुळकट रस्ते जणू नव्या जीवनाने उजळले. कुणी झाडूने झाडत होते, तर कुणी पाण्याने स्वच्छ करत होते. काही तासातच रस्ता चमकू लागला आणि त्या तेजात केवळ स्वच्छतेचा नाही, तर एकतेचा झळाळता प्रकाश होता. हे दृश्य पाहून वाटलं, जिथे मन शुद्ध तिथे रस्तेही उजळतात. कदम सरांनी समाधाने स्मित करून म्हटलं, ही फक्त स्वच्छता नव्हे, ही आपल्या गावाची नवी ओळख आहे. या चळवळीमध्ये शाळेचे मुख्याध्यापक आणि शाळेचे सर्व शिक्षकही सहभागी होते आणि ही अशी